नमस्कार मंडळी. 2015 ला एक योजना आली होती, पीएम किसान योजना. तर या योजनेअंतर्गत खूप सारे जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी वर्षाकाठी जसं की 6,000 रुपये देण्यात येतात. आणि त्याचा जो काही 18वा हप्ता आहे तो येत्या नवरात्रीमध्ये मिळणार किंवा त्याबद्दलची जी काही अपडेट या ठिकाणी समोर येते. तर नक्की हा जो काही हप्ता आहे तो कशा प्रकारे मिळणार किंवा या हप्त्यामध्ये जो काही योजना आहे या योजनेमध्ये जी काही महत्त्वाची प्रोसेस आहे ती कोणती प्रोसेस आहे तर याबद्दल ही जी काही सर्व माहिती आहे तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीबद्दल तुम्ही ऐकलं असेल आणि या योजनेबद्दल जर एक मोठी जी काही अपडेट आहे ती या ठिकाणी समोर आली आहे. नवरात्री दरम्यान देशातील जवळपास 9 कोटी गरीब शेतकऱ्यांना या ठिकाणी पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. सरकारने या योजनेचा 18वा हप्ता जारी करण्याची जी काही तारीख आहे या ठिकाणी जाहीर केली आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटनुसार या योजनेचा जो काही 18वा हप्ता आहे तो या योजनेला संपूर्णपणे या ठिकाणी केंद्र सरकारकडून वित्त पुरवठा केला जातो. म्हणजे एकंदरीत बोलायचं झालं तर ही जी काही योजना आहे ती संपूर्ण केंद्र सरकारच्या अंडरमध्ये आहे. दरम्यान तुम्हाला तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचे जे काही पैसे ते मिळवायचे असतील तर लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे पीएम किसानचे जसे की ई-केवायसी नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळवताना अडचणी होतील, त्याचबरोबर लाभही मिळू शकत नाही. लक्षात घ्या, पीएम किसान पोर्टलवर तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार जसं की मोबाईल नंबर आणि आधार कार्डच्या मदतीनं या ठिकाणी OTPच्या मदतीनं तुम्ही तुमचे जे काही ई-केवायसी या ठिकाणी करू शकता. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर लक्षात घ्या, जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला या ठिकाणी भेट देऊ शकता किंवा त्या ठिकाणी भेट देऊन ई-केवायसीचं जे काही काम आहे त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करू शकता. महत्वाचं बोलायचं झालं तर ई-केवायसी करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. केंद्र सरकारकडून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी 2015 ला ही जी काही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे ती या ठिकाणी सुरू केली होती. या योजनेचा जो काही फायदा आहे तो देशातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे. म्हणजे एकंदरीत बोलायचं झालं तर अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची योजना आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील जसं की कोट्यावधी शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये या ठिकाणी मिळतात. सरकारकडून ही जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बँकेत थेट या ठिकाणी खात्यावर ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात येते. म्हणजे महत्वाकांक्षी बोलायचं झालं तर अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक मदतीचा हात म्हणा किंवा एक मदत म्हणून ही योजना या ठिकाणी राबवली जाते. दरम्यान पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर या ठिकाणी संपर्क साधू शकता किंवा त्याचबरोबर याशिवाय तुम्ही पीएम किसानचं जे काही योजनेचे जे काही स्टेटस आहे ते सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता. एकंदरीत आपण जे काही फॉर्म वगैरे भरले असेल त्याचं जे काही स्टेटस आहे या योजनेसंदर्भात ते तुम्ही चेक करू शकता. आणि ते चेक करण्यासाठी जसं की तुम्हाला एक क्रमांक सांगतो मी, 155-261 यावर तुम्ही कॉल करू शकता आणि एकंदरीत जे काही स्टेटस आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. महत्वाकांक्षी जर बोलायचं झालं तर अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्वाची योजना आहे. आणि खास करून राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे नवनवीन योजना या ठिकाणी राबवत आहेत किंवा बऱ्याच ज्या काही योजना आहेत त्या ठिकाणी आपल्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात या ठिकाणी आपल्यासाठी आहेत. तर एकंदरीत बोलायचं झालं तर केवायसी करणं किंवा ई-केवायसी करणं बहुतांश ज्या काही योजना आहेत त्यासाठी एक महत्वाची प्रोसेस आहे. तर खास करून ही प्रोसेस आपण केली पाहिजे किंवा या प्रोसेसचं जे स्टेटस आहे ते या ठिकाणी आपण चेक केलं पाहिजे, जेणेकरून बऱ्याच वेळा आपण सगळे जे काही फॉर्म्स आहेत जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे आपण या ठिकाणी भरत असतो आणि सगळी प्रोसेस करत असतो, पण चुकून कधीतरी आपल्याकडनं ई-केवायसी करणं राहून जातं किंवा ई-केवायसीचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी येत असतो. तर त्यामुळं
कोणत्याही योजनेसंदर्भात ज्या वेळेस आपण फॉर्म वगैरे भरतो त्यावेळेस KYC किंवा जे काही महत्त्वाचे जे काही प्रोसेस आहे ते तपासणं गरजेचं आहे आणि ते आपण तपासलं पाहिजे. तर एकंदरीतच आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा समजली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि एकंदरीतच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.